नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे डायनो शेक लड्डू। तर आपल्याजवळ आहे 100 ग्राम डायनो शेक, त्याच्यानंतर 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, अर्धा वाटी वॉलनट, 3 वाटी डिंक, 1 वाटी खजूर आणि स्वादानुसार इलायची। तर आपण आता डायनो शेक घेतला आहे, डिंक तळून घेतला आहे, बदामला बारीक करून घेतला आहे, काजू आणि वॉलनटला पण बारीक केला आहे, खजूर घेतला आहे आणि इलायचीला पण बारीक केला। तर आपण याला आता मिक्स करूया। तर आपण आता याला मिक्स करत आहे याचे लाडू बांधण्यासाठी। अशा पद्धतीने सर्व मिक्स करायचं आणि डिंक सर्वात शेवटी मिक्स करायचा आहे।